स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते सर्वांना? ओके, सर्वांनी लक्ष द्या. एकंदरीत आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी हा विषय 80+ मार्कांसाठी आहे. ओके, सिलेबसचा जर विचार केला तर आपण परीक्षेला आपल्याला जो जे आर मध्ये सिलेबस दिलेला आहे, 2017ला जी परीक्षा झाली होती त्यानुसारच आपण सध्या तरी चालणार आहोत. याच्यात काही जाहिरात आल्यानंतर सिलेबस मध्ये चेंजेस झाला थोडाफार होऊ शकतो, त्याची कल्पना मी तुम्हाला देणारच आहे. ओके, आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जे मुख्य घटक सिलेबसला दिले आहेत आणि काही इतर विचारलेले परीक्षेला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले काही घटक सुद्धा विचारले गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला फक्त जेवढे विचारले सिलेबसला दिले तेवढे घटक फोकस करून चालणार नाही, तर आपल्याला सर्व विषयांना फोकस करावे सर्व घटकांना फोकस करावं लागेल, जेणेकरून आपण परीक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त मार्क कसे मिळू आणि जास्त मेरिट मध्ये येऊन आपलं सिलेक्शन हे जिल्हा परिषदेला जास्त मार्कांनी कसं करता येईल हे आपण तुम्हाला सांगू इच्छितो. तर जर आपण मुख्य बघितले तर मुख्य घटक आपल्याला परीक्षेला सिलेबसला दिलेले आहेत. आकलन, वर्गीकरण, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, समसंबंध किंवा त्याला आपण दुसरं नाव म्हणतो सहसंबंध, कूटप्रश्न, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान. त्यानंतर परीक्षेला हे जरी मुख्य घटक दिलेले असतील अभ्यासक्रमामध्ये, तरी इतर विचारलेल्या घटकांवर प्रश्न कोणत्या घटकांना विचारले गेले ते घटक सुद्धा आपल्याला सोडून चालणार नाहीत. ओके, या दृष्टीने आपल्याला दिशाज्ञानावर सुद्धा काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आकृत्या मोजणे या घटकावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. नातेसंबंध या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर गाळलेले पद किंवा पद संख्या किंवा आकृत्या शोधा याच्यावर सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर संभाव्यता, प्रोबॅबिलिटी, संभाव्यता या घटकावर सुद्धा प्रश्न परीक्षेला आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर कल व आकार व समायोजन व्यक्तिमत्व हा एकूण सिलेबसचा पार्ट आहे, पण तो बुद्धिमत्तेमध्ये येतो. त्यानंतर रांगेतले स्थान आणि इंग्रजी वर्णमाला किंवा आपण तिला म्हणतो अक्षरमाला, अक्षरमालेवर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात किंवा विचारले गेलेले आहेत. अशा प्रकारे एकंदरीत आपण जे मुख्य परीक्षेला विचारले जाणारे घटक आपल्याला दिलेले आहेत हे 8 आणि इकडचे 9 अशा 17+ जवळजवळ 20 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, एकंदरीत 2 महिन्याच्या बॅच मध्ये आपल्याला 1 महिना आपल्याला बुद्धिमत्ता आणि 1 महिना आपल्याला अंकगणित, ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग याचा एकंदरीत आपल्याला 2 महिन्यामध्ये लाईव्ह लेक्चर आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे बघणार आहोत. बाकी आपलं भांबरेज अकॅडमी जे ऍप्स आहे त्या ऍप्सवर आणि काही टीचमेटचे ऍप्सवर तुम्हाला इतर जे विषय आहेत आपल्या 80 गुणांसाठी हे 80+ तुम्हाला हा विषय असेल आणि 40+ काही गुणांसाठी आपल्याला गणित विषय असेल. ओके, एकंदरीत आपण 40 दिवस गणित बुद्धिमत्ता शिकणार आहोत. आणि 20 दिवस आपण गणित शिकणार आहोत. इतर 80 मार्कांसाठी जो विषय आपल्या मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण,
मानसशास्त्र, जीएस आणि त्यानंतर निर्णय क्षमतेवर काही प्रश्न परीक्षेला विचारले जातात. शिक्षकाचे व्यक्तिमत्व याचे तुम्हाला हे याच्यातच इन्क्लूड आहे आपलं हे जो कल, आवड आणि समर्थन आहे तो घटक. मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र आणि जीएस याचे तुम्हाला सर्व रेकॉर्ड लेक्चर मी तुम्हाला उपलब्ध करूनच दिले आहेत. ज्यांनी अकॅडमी ऍप डाउनलोड केलंय त्यांना ऍडमिशन त्याच्यात दिलं आहे. बाकीच्यांनी केलं त्यांनी लवकरात लवकर करा. त्याच्यात तुम्हाला सर्व रेकॉर्ड लेक्चर दिसायला लागून जातील. किंवा यांचे इंग्रजी व्याकरण, मानसशास्त्र यांचे सुद्धा काही एनरोल आहेत आपले टीचमेंटचे, ते पण एनरोल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व घटकांचा तुम्हाला रेकॉर्ड लेक्चर बघायला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही बघू शकता. क्लिअर आहे एवढं सर्वांना? आतापर्यंत मी जे सांगितलं ते समजलं? रिप्लाय द्या मला प्लीज. बघा, आकलन म्हणजे काय? एखादी गोष्ट समजून घेणे त्याला म्हणतात आकलन. आकलनावर प्रश्न काय विचारले जातात आपल्याला ते आपण बघणार आहोत. आकलनावरचे प्रश्न हे आपल्याला शाब्दिक स्वरूपात विचारले जातात की एखादी गोष्ट तुम्हाला कितपत समजली. ओके, वर्गीकरणाच्या बाबतीत म्हणजे अनालिसिस करून, अनालिसिस मध्ये तुम्हाला आकृत्या असतील, काही संख्या असतील, यांचं वर्गीकरण करून तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जातात. तिसरा टॉपिक आहे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषामध्ये एबीसीडी न विशिष्ट क्रमांक दिला जातो, त्याच्यामध्ये स्वर, व्यंजन असतील, बरोबर. म्हणजे कोडिंग डिकोडिंगची भाषा असते, त्याला कोडिंग डिकोडिंग म्हटलं जातं. त्या कोडिंग डिकोडिंग वर प्रश्न तुम्हाला सांकेतिक भाषामध्ये विचारले जातात. मग त्याच्यात वेगवेगळे टाईप आहेत, बरोबर. जसे की एबीसीडी, अंकासाठी अंक, अक्षरासाठी अंक, अक्षरांसाठी काही चिन्ह, संख्यांसाठी काही चिन्ह, अंकांसाठी काही अक्षर, अशा प्रकारचे प्रश्न हे सांकेतिक भाषामध्ये विचारले जातील. त्यानंतर समसंबंध किंवा सहसंबंध ज्याला आपण म्हणतो, त्याला इंग्रजी म्हटलं जातं मध्ये अॅनालॉगस, अॅनॉलॉजी टेस्ट म्हटलं जातं. जसं आई मुलगी तसं वडील मुलगा, बरोबर. यामध्ये सुद्धा आपल्याला प्रथम 2 घटक दिले जातात, त्यानंतर एक तिसरा घटक दिला जातो. पहिल्या 2 गोष्टांमधला जो सहसंबंध आहे तो तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असतो. तर आपल्याला तिसरा घटक दिलेला असतो आणि चौथा घटक हा ओळखायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला समसंबंधावर प्रश्न विचारले जातील. ओके, ते आपण 1 बाय 1 प्रश्न आणि एकूण डिटेल्स मध्ये त्या माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर लयबद्ध मालिका, उदाहरणार्थ एबीसीडी अशी असेल तर तीच मालिका पुढे येणारी एबीसीडी काय असेल, अशी 20 अंकांची किंवा 20 क्रमांची, 10 असतील, 12 असतील, 15 असतील, याप्रमाणे ती लयबद्ध मालिका असते. त्यामध्ये काही पद ही गाळलेले पद असतात. जसं एबीसीडी असे 4 क्रमाने येत असतील तर पुढे येणारी एबीसीडी आणि मध्ये काही पद तुम्हाला गाळलेले असतात. मग ते पद आपल्याला शोधायचे आहेत, ते पर्यायामध्ये दिले असतात आणि योग्य ते पर्याय तिथे मॅच होतो का यानुसार आपल्याला तो लयबद्ध मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. कुटप्रश्नांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात. उदाहरणार्थ चार चाकी गाडी असेल, 3 चाकी रिक्षा असेल तर यांची हँडलची संख्या, चाकांची संख्या, एकूण संख्या किती, एकूण रिक्षा किती, एकूण कार किती, अशा प्रकारे आपल्याला ती एकूण संख्या तिथं
काढायची असते. म्हणजे कधी कधी आपल्याला त्यांच्या हँडलची संख्या किंवा चाकांची संख्या आपल्याला शोधता आली पाहिजे, किंवा कधी कधी रिक्षांची संख्या, कारची संख्या, दुचाकी म्हणजे मोटरसायकलची संख्या, अशा प्रकारची संख्या परीक्षेला आपल्याला त्याच्यावर कूट प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात. कूट प्रश्नांमध्ये असंख्य प्रकारचे वेगवेगळे टाईप आहेत. त्यामध्ये आपण ते सर्व प्रश्नांचे समावेश करणारे जेवढे काही कूट प्रश्न येतील ते आपण त्याच्यात बघणार आहोत. त्यानंतर क्रमश्रेणी. क्रमश्रेणीमध्ये एका रांगेत एवढे विद्यार्थी आहे, पहिल्याकडून उजवीकडून कितवा, डावीकडून कितवा, मधून कितवा, वरून कितवा, खालून कितवा, अशा प्रकारची क्रमश्रेणी ही क्रमश्रेणीमध्ये प्रश्न विचारले जात असतात. त्याला आपण म्हणतो क्रमश्रेणीमध्ये क्रमशः श्रेणी म्हणजे वर्ग, घन, घनमूळ अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जातात. आणि जे तुमचे रांगेतील स्थान आहे त्याच्यामध्ये पहिला कोणता, डावीकडून कितवा, वरून कितवा, खालून कितवा, अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जात असतात. तर्क आणि अनुमान. तर्क आणि अनुमान मध्ये आपल्याला काही विधानं आणि काही तर्क आणि काही अनुमानाची विधानं दिली जातात. त्यावरून आपल्याला योग्य तो तर्क करून योग्य ते अनुमान लावायचं असतं. अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला 8व्या या तर्क व अनुमान या घटकामध्ये विचारले जातील. समजलं एवढं? क्लिअर आहे सर्वांचं? समजलं का? मुख्य घटक कोणते कोणते आहेत समजले तुम्हाला परीक्षेला? की एवढ्यांचा सिलेबस आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला आहे. आता इतर घटकांवर विचारलेले प्रश्नांचे घटक काय आहेत ते घटक आपण आता पाहू. आता दिशा ज्ञानावर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. दिशा ज्ञान माहितीये, उजवीकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे इतके किलोमीटर चालत गेला, डावीकडे इतके किलोमीटर चालत गेला, शेवटी किती किलोमीटर अंतर चालला असेल, किंवा तोंड कोणत्या दिशेला असेल, अशा प्रकारचे प्रश्न हे दिशा ज्ञानावर विचारले जातात. दिशा ज्ञानासाठी आपल्याला पायथागोरसचे जे प्रमेय, बरोबर, पायथागोरसच्या प्रमेयाचा सूत्राचा वापर करून आपण दिशा ज्ञानावरचे प्रश्न हे अचूक सोडवू शकतो. ओके. तर दिशा ज्ञानावर तुम्हाला काय प्रश्न विचारले जातील किंवा काय विचारले गेले ते आपण बघणारच आहोत. पद्मा मॅडम, काय अडचण आहे? नेटवर्क वगैरे प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सर्वांनी नेटवर्क राहील अशाच नेटवर्क मध्ये तुम्ही एखादं सिम कार्ड घ्या, जेणेकरून तुम्हाला नेटवर्कचा काही इश्यू येणार नाही. मी ब्रॉडबँड मध्ये आहे, माझ्याकडनं तुम्हाला काही नेटवर्कचा इश्यू येणार नाही. कधीतरी लाईट नसेल तेवढा इश्यू आपल्याला येईल, बाकी नाही. तुमचा जो BSNL चा नंबर आहे थोडा तो बदला, जेणेकरून त्याच्यामुळे तुम्हाला थोडे प्रॉब्लेम येत असतील. ओके. तांत्रिक विश्लेषणाच्या बाबतीत बघा, आता तांत्रिक विश्लेषणामध्ये कसे प्रश्न विचारले जातात त्याला लॉजिकल रिझनिंग म्हटलं जातं. लॉजिकल रिझनिंग मध्ये सर्वसाधारण घटकांचा अभ्यास नसून आपल्याला योग्य ते निर्णयापर्यंत पोहोचण्याची मदत करण्याचा विचार केला जातो. येथे आपल्याला तांत्रिक विश्लेषणामध्ये वेन आकृत्यांवर प्रश्न विचारले जातात, जसे की 3 ते 4 गोष्टी दिली जातात. आता इथे शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक असे 3 गोष्टी जर तुम्हाला इथं प्रश्नामध्ये दिल्या असेल आणि तुम्हाला खाली 4 पर्याय दिलेले जातात आकृत्यांच्या सहाय्याने. उदाहरणार्थ ही एक आकृती झाली, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 असा झाला,
पर्याय क्रमांक 3 असा झाला आणि पर्याय क्रमांक 4 असा झाला. तर शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक या ज्या गोष्टी आहेत यांच्यामध्ये कसा संबंध आहे हे आपल्याला योग्य तो तांत्रिक तर्कशास्त्र हा घटक साधारण अभ्यास नसून तो आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यापर्यंत पोहोचणारा अभ्यास हा तांत्रिक विश्लेषणाचा भाग आहे. येथे आपण सरावाने असे प्रश्न सोडवू शकतो. मग विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांचा सर्वांचा समावेश कशा घटकांमध्ये होतो? पहिला पर्याय काय आहे की या दोन गोष्टी पूरक आहेत, एक गोष्टी वेगळी आहे. म्हणजे तिघींमधून एक गोष्ट वेगळी आहे आणि दोन गोष्टी सारख्या आहेत. तिथं काय दिल्यात, एका गोष्टीमध्ये दोन गोष्टींचा समावेश दिलेला आहे, बरोबर. आणि तिसरा जो घटक आहे तो काय आहे की एकामध्ये एका सर्व गोष्टी एकमेकांना काय आहेत, पूरक आहेत. आणि चौथा घटक काय आहे की एका गोष्टीत समाविष्ट आहे आणि एक गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. तर आपण जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, तर एकंदरीत पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. कसं की शाळा ही एक आहे आणि शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन घटक येत असतात, बरोबर. म्हणजे मुख्य घटक शाळा आणि शाळेमध्ये त्यांना परस्परांना असणारे जे घटक आहेत ते दोन म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक. अशा प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर आपल्याला परीक्षेला तांत्रिक विश्लेषणाच्या बाबतीत विचारले जातील. आलं लक्षात? अशा प्रकारे वेन आकृत्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. कधी कधी काही कथन आणि निष्कर्ष सुद्धा दिले जातील, काही विधान आणि अनुमान सुद्धा दिले जातील. अशा प्रकारचे वेगवेगळ्या 5 ते 7 टाईपचे प्रश्न परीक्षेला आपल्याला इथे विचारले जातात. ते सर्व टाईपचे उदाहरण आपण बघणार आहोत. आता पुढचा घटक आहे आकृत्यांची संख्या मोजणे. याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आकृत्या मोजणे. आकृत्या मोजण्याच्या बाबतीत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या परीक्षेला दिल्या जातात. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण बघू की दिलेल्या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत मोजा. सांगा याचं उत्तर काय असेल? सांगा उत्तर काय असेल? कशी आकृती आहे ती? अशा प्रकारची आकृती आहे. 1, 2, 3 भाग आहे त्याच्यामध्ये. एकूण 3 भागांमध्ये ही आकृती आहे. एकच मिनिट. अशी आकृती आहे ती. काय उत्तर असेल याचं योग्य उत्तर? बाकीच्यांनी पण उत्तर सांगा.
उत्तर बदलवलं मॅडम आता. याचं योग्य उत्तर काय असेल सांगा. बरोबर उत्तर सांगितलं नंतर सायली मॅडम. याचं योग्य उत्तर आहे 6. याच्यासाठी विशिष्ट सूत्रांचा वापर केला जातो. येथे आपल्याला क्रम द्यावे लागतात. 1, 2 आणि 3. बरोबर. हे 3 आपल्याला दिसत आहेत. 3 म्हणजे काय, त्रिकोणाचे एकूण भाग 3 आणि त्याच्यानंतर येणारी जी संख्या असते समोरील संख्या गुणिले ती संख्या घ्यायची असते आणि छेदाला म्हणजे बागीला आपल्याला 2 करायचं असतं. बरोबर. अशा प्रकारे सूत्र मांडायचं असतं. या 2ने आपण या 4ला भाग देऊ. 2 दुणे 4 आणि 3 दुणे 6. यांचा आपण जर गुणाकार केला 3 दुणे 6 तर त्याचं योग्य उत्तर येईल 6. अशा त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजता येईल. मग आपल्याला कितीही प्रकारचे त्रिकोण दिले तरी त्यांची योग्य ती संख्या आपल्याला मोजता येईल. अशा प्रकारे त्रिकोण, चौकोन असतील, त्याच्यानंतर तुम्हाला चौकोनात चौकोन असेल, त्रिकोणात त्रिकोण असतील, आयत असेल, अशा वेगवेगळ्या आकृती आपल्याला इथे मोजता येतात आणि अशा परीक्षेला आपल्याला त्या आकृत्यांच्या बाबतीत प्रश्न विचारला जात असतो. क्लिअर आहे? समजलं या टॉपिक? आकृत्यांची संख्या मोजण्यामध्ये काय काय विचारलं जाईल. जेव्हा आपण प्रत्यक्ष घटक वाईज बघू तेव्हा आपण त्यांचं डिस्क्रिप्शन आणि त्यांचे उदाहरणं आपण प्रत्येक सरावासाठी आपण प्रत्येक टाईप सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि जास्तीचे उदाहरणं आपण सॉल्व्ह करणार आहोत. एकंदरीत टीईटीचा निकाल ज्यांचा बाकी आहे म्हणून बाकीचे बरेच विद्यार्थी वेटिंगला आहेत ऍडमिशनला. ओके. त्यांना वाटतं टीईटीचा रिझल्ट लागल्यावर आपण ऍडमिशन करू, पण तुम्ही हुशार आहात. तुमच्यापैकी ज्यांनी परीक्षा दिली निकालाची वाट न बघता ऍडमिशन केले आहेत. एकूण आजपर्यंत आपले 8-9 ऍडमिशन झाले आहेत. अजून 5 ते 6 ऍडमिशन वेटिंगला आहेत. ते लवकरच ऍडमिशन करतील आणि पुढे टीईटीच्या बॅच मधले बरेच विद्यार्थी परत ऍडमिशन करतील. पण तोपर्यंत बराच वेळ होऊन जाईल. आपला सिलेबस पुढे जाईल कारण ते परीक्षेची टीईटीचा रिझल्ट लागला की टेट परीक्षेची संभाव्य जाहिरात प्रकाशित होऊन जाईल, जेणेकरून तुमचा अभ्यास हा पुढे जाईल. म्हणून तुम्ही आता या प्रवेश घेतला, निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला वेळ नसेल, आपण लाईव्ह त्यांच्यासाठी घेणार नाहीत. त्यांच्यासाठी जेवढं लाईव्ह बाकी राहील तेवढं ते लाईव्ह करतील आणि उर्वरित सर्व त्यांना रेकॉर्ड लेक्चर मिळणार. गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल. विशेष म्हणजे बुद्धिमत्ता बऱ्यापैकी त्यांच्यासाठी संपलं असेल. 15-20 दिवस अजून साधारण परीक्षेचा निकाल या आठवड्यामध्ये अंतिम उत्तर तालिका येऊन जाईल आणि साधारण 31 डिसेंबर पर्यंत संभाव्य निकालाची तारीख आहे. पण 31 डिसेंबर नाही तर 5 जानेवारी पर्यंत निकाल लागून जाईल. म्हणजे 20 दिवसात आपण बऱ्यापैकी पुढे जाऊ. आपली बॅच साधारण कंप्लीट 2 महिने आपण चालणार आहोत आजपासून. मध्ये काही कारणास्तव आपण ऑफ घेतला, बरोबर, तर ते एक्स्ट्रा लेक्चर मी मध्ये कुठेतरी ऍडजस्ट करेल. आपले रोज रेग्युलर लेक्चर असतील, फक्त सोमवारी लेक्चर आपलं नसेल. ओके. आणि घटकावाईज आपल्या टेस्ट असतील. घटक झाले की आपण टेस्ट घेणार, ऑनलाईन टेस्ट दर रविवारी घेणार नाही तर आपण घटकावाईज घेऊ. त्यातल्या त्यात आपण 5 दिवस लाईव्ह लेक्चर घेणार आणि 6व्या दिवशी डाऊट लेक्चर घेणार. म्हणजे लाईव्ह असेल ते डाऊट सेक्शन किंवा डाऊट लेक्चर. म्हणजे आपण 5 दिवसांमध्ये किंवा तुम्ही आठवड्यामध्ये जो अभ्यास करणार तर त्या अभ्यासाला तुम्हाला ज्या प्रश्नांचे काही सराव प्रश्नांची उत्तरं आढळली तर ते प्रश्न तुम्ही मला शनिवारी सांगायचे आहेत. ओके. आणि आपण त्याच्यावर रविवारी डाऊट सेक्शन आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके. समजले सर्वांना शेड्यूल? समजलं? क्लिअर? नम्रता मॅडम, सायली मॅडम, भावना मॅडम,
नातेसंबंधावर हा माझा कोण, तो त्याचा कोण, नातेसंबंधावर तुम्हाला माहिती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. परीक्षेला एक विशिष्ट नातेसंबंध आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. मामाच्या मुलाला काय म्हणतात, आत्याच्या मुलाला काय म्हणतात, वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात, आईच्या बहिणीला काय म्हणतात, बहिणीच्या मुलाला काय म्हणतात, बहिणीच्या मुलीला काय म्हणतात, आईच्या वडिलांना काय म्हणतात, वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात, वडिलांच्या भावाला काय म्हणतात, काकाच्या मुलाला काय म्हणतात, मावशीच्या मुलाला काय म्हणतात. अशा प्रकारे नातेसंबंध माहित असणे गरजेचं असतं आणि त्याच्यावरच आपल्याला नातेसंबंधावर प्रश्न विचारले जातात. थोडं कर्सरला प्रॉब्लेम येतोय, बाकी काही नाही. समजलं नातेसंबंध. नातेसंबंधावर सुद्धा काही प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत. माझ्याकडे 2017च्या 20 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत, त्या तुम्हाला मी देणार आहे. टेट 2017 मध्ये झालेल्या 20 क्वेश्चन पेपर आणि त्यांच्या उत्तर सह तुम्हाला 20 क्वेश्चन पेपर आपण तुम्हाला देणार आहोत. ज्याच्यापेक्षा जास्त मिळाल्या तर त्या तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. नातेसंबंध समजलं. गाळलेले पद, संख्या आणि आकृती शोधा. एखादी सिरीज दिलेली असेल, म्हणजे वर्ग संख्या दिलेल्या असेल, उदाहरणार्थ 4, 16, 25, बरोबर, आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेले असेल, तर गाळलेले पद शोधायचं असेल, संख्या शोधायची असेल, किंवा एखादी आकृती दिलेली असेल, त्रिकोण, वर्तुळ, आयत, तर पुढे काय येईल, पर्याय दिलेले असतील, बरोबर. अशा प्रकारे गाळलेले पद आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे ते वर्ग संख्या, घनसंख्या, वर्गमूळ संख्या, त्याच्यानंतर तुम्हाला मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या यांच्या संख्यांचा जो क्रम आहे तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 पर्यंत घन आणि 30 पर्यंत वर्ग पाठ असणे आवश्यक आहे. संभाव्यता. संभाव्यतामध्ये काही प्रश्न विचारले जातात, ते प्रत्यक्ष तुम्हाला उदाहरणांवरून समजेल. संभाव्यतेचे उदाहरण कसे असतात, छापा काटा असेल, हेड टेल, ओके. त्यानंतर पत्ते असतील, राजा, राणी, किलवर, इस्पिक, जोकर, बरोबर. त्यानंतर जेवढे काही संभाव्यता आहेत, असं केलं तसं होईल, तसं केलं तर असं होईल, पाऊस पडण्याची संभाव्यता काय काय, अशा प्रकारचे निराळे असंख्य प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला आपल्याला विचारले जातात. कल, आवड आणि समायोजनावरती आपल्याला काही निर्णय क्षमतेचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. शिक्षकाचे व्यक्तिमत्वाच्या संबंधित रिलेटेड हे प्रश्न असतात. हे पूर्णपणे तुमच्या 2 वर्षाचं डीएड असेल किंवा 1 वर्षाचं बीएड असेल किंवा आताचं 3 वर्षाचं बीएड असेल, यांच्या अभ्यासक्रमावर आधारित तुमची निर्णय क्षमता ही येथे ओळखली जात असते. रांगेतील स्थान, डावीकडून कितवा, उजवीकडून कितवा, मध्ये कितवा, वरून कितवा, खालून कितवा, बरोबर. याच्या बाजूला तो, त्याच्या बाजूला हा, हिच्या बाजूला ती, तिच्या बाजूला हा, अशा प्रकारचे प्रश्न हे रांगेतील स्थानावर परीक्षेला विचारले जातात. आणि अक्षरमाला म्हणजेच इंग्रजी वर्णमाला, एबीसीडी, एबीसीडी याच्यावरच आपण जे बघितलं वर्गीकरण, सांकेतिक भाषा. एबीसीडी मध्ये एकूण जे क्रम दिले आहेत त्यांचे 26-27 अक्षर आहेत किंवा त्यांचे स्वर व्यंजन आहेत, त्याच्यानुसार तो योग्य तो क्रम आपल्याला तिथं तुम्हाला बघायला मिळेल आणि दिसेल. अशा प्रकारे आपल्याला एकूण 17 तर 16 घटकांचा एकूण आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा आहे. 80 तर 100 मार्कांना आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि गणिताचे 40 तर 50 असा एकंदरीत आपल्याला पद मिळवून देणारा, शिक्षक होणारा जो काही विषय असेल तो एकंदरीत बुद्धिमत्ता चाचणी आणि गणितच असेल. ओके. अशा प्रकारे आपण घटकावाईज सुरुवात करणार आहोत. आधी आपण सोपे सोपे घटक सुरुवातीला अभ्यासणार आहोत. उद्या आपण इंग्रजी वर्णमाला किंवा अक्षरमालापासून सुरुवात करणार आहोत. ओके. त्यानुसार आपण एक एक घटकावाईज पुढे सरकणार आहोत. संदर्भ ग्रंथांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो कोणते पुस्तकं घ्यायचे. बुद्धिमत्तेसाठी फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता, डॉक्टर प्राध्यापक व
सतीश वळसे सरांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही यूज करू शकता. ते तुमचं जर झालं तर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही अनिल अंकलगी सरांचं पुस्तक घेऊ शकता किंवा फक्त अनिल अंकलगी सरांचं तुम्ही पुस्तक घेऊ शकता. ते जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्ही सतीश वळसे सरांचं पुस्तक घेऊ शकतात. अशा प्रकारे 2 पुस्तकांमधून कुठलंही एक पुस्तक तुम्ही उत्तम प्रकारे सॉल्व्ह केलं आणि काही तुम्हाला जेवढ्या काही स्पर्धा परीक्षांचे गणित बुद्धिमत्ता विचारले जाणारे परीक्षेला प्रश्न असतील तेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही जिथून मिळतील तिथून सॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा. पण तुम्हाला सांगतो या दोघांपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही घेतलं तरी बेस्ट आहे. सतीश वळसे सरांचं पुस्तक हे चांगलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये असंख्य प्रकारचे टाईप तुम्हाला परीक्षेचे टाईप तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून तुम्ही सतीश वळसे सरांचं पुस्तक घ्या असं मी सांगेन किंवा अनिल अंकलगी सरांचं पुस्तक घ्या. दोन्ही पुस्तकांचे फोटो मी तुम्हाला ग्रुपला टाकून देईल. ओके, त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा. बाकी काय अडचण असेल तर विचारू शकतात. आजच्या लेक्चरचं नियोजनच माझं 1 तासाचंच होतं, पण ऍक्च्युली 10, 15, 20 मिनिटं ते काही जणांच्या गडबडीत गेले, काही जण लेट आले, काहींनी एनरोल केलं नाही, त्यांना फोन करावे लागले. ओके, हॅलो. हॅलो. हॅलो सर. हा बोला. सर 20 दिवसांमध्ये गणित शिकवणार आहात का? 20 हा, कारण लेक्चर. गणिताचा भाग आहे ना तो कमी मार्कला आहे आपल्याला, मग आपण थोडे जास्तीचे गणित लेक्चर ना बुद्धिमत्तेला देऊ. ओके सर, मग 120 मार्कांमध्ये कशाचा समावेश आहे? गणितचा ना? गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही. अच्छा, 40 मार्काला चालेल. आपल्याला गणिताचे प्रश्न विचारले जातात. हा ओके, आणि 80 मार्काला हा. आपल्याला बुद्धिमत्ता विचारला जातात. पण हा सिलेबसचा भाग आहे. अॅक्युरेसी ही प्रत्येक प्रश्नांच्या बाबतीत अशीच नाही. कधी कधी 90 प्रश्न सुद्धा बुद्धिमत्तेला विचारले गेलेले आहेत. ओके, कधी कधी 30 प्रश्न सुद्धा गणिताला विचारले गेलेले आहेत. म्हणजे प्रश्नांची हा संख्या सर, ही कमी ओके. जास्त होऊ शकते. ओके, पण जास्त वेटेज हे हा. बुद्धिमत्तेला आहे, कमी वेटेज हे गणिताला आहे. ओके ओके सर. ओके. सिलेबस तुम्हाला सर्वांना लक्षात आला असेल. ओके, काय अडचण नाही. आपण सर्व लेक्चर हे रेकॉर्डेड लेक्चर करत आहोत. तुम्हाला काही शंका असेल तुम्ही पर्सनल मला कॉल करू शकता, ते विचारू शकतात. लेक्चर चालू असताना तुम्ही जास्तीत जास्त मला चॅट बॉक्सला तुमची काही क्युरी असेल, तुम्हाला अडचण असेल ते टाकण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं माझं सांगण्याचं की रेकॉर्ड लेक्चर मध्ये आपला जो कम्युनिकेशनचं बोलणं असतं ते रेकॉर्ड लेक्चर मध्ये येणार नाही, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सर्व लेक्चर मधले ते कम्युनिकेशनचा व्यत्यय तुम्हाला रेकॉर्ड लेक्चर करताना येणार नाही, म्हणजे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी मी घेतो. विशेष करून आजचा आपला हे सिलेबसचं लेक्चर होतं म्हणून काही अडचण नाही, किंवा तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही आज विचारू शकतात. पुढच्या म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्ष लेक्चर स्टार्ट करणार किंवा आपण शिकणार तेव्हा तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कुठेतरी लिहून ठेवा. मग लेक्चर झालं की नंतरच्या दिवशी मॉर्निंगला तुम्ही मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्णपणे देऊ आणि तुमचं समाधान करू. हा, दुसरी एक गोष्ट, तुमच्या सोबतचे तुमचे जेवढे कलिग असतील जे टीईटी पास आहेत त्यांना सुद्धा आपल्या बॅच संदर्भाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण आपल्या बॅचचा लाभ होईल, आपल्या अकॅडमीचा लाभ होईल. आपण तुम्हाला सांगतो, मागची जी टीईटी परीक्षा झाली आता 21 तारखेला, याला सुद्धा ऍडमिशनची सुरुवात ही प्रत्यक्ष सुरुवातीला खूप कमी होती, पण जेव्हा जाहिरात आली तिथून ऍडमिशन खूप वाढले. ओके, कारण त्यांना माहीत झालं की उत्तम मार्गदर्शन, योग्य ते गाईडलाईन आणि परिपूर्ण तयारी या दृष्टीने आपली भांबरे अकॅडमी आपण सर्व गोष्टींचा विचार करून तयारी करून घेतो आहोत. पहिलं लेक्चर मी वेबिनारला माझे एक सहकारी कलिग मित्र आहेत जे माझ्यासोबत अभ्यास करत होते,
मी एमपीएससी ची तयारी करताना ते पण एमपीएससी करत होते. ओके. दुर्दैवाने मी टीईटी परीक्षेकडे आधी फोकस केला नव्हता, म्हणून मी त्याच्या आधी ती क्रॅक केलेली नव्हती, म्हणून शिक्षक भरतीसाठी मी मुकलो 2017ला. तर ते सरांना चांगले 150 गुणांनी ते जिल्हा परिषद नाशिकला सिलेक्शन झाले. त्यांना आपण वेबिनारला आमंत्रित केलं होतं. त्यांचं सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन मी तुम्हाला देत राहील. त्यांना सुद्धा आपण गेस्ट लेक्चरला जसा वेळ भेटला त्यांना तसा आपण त्यांना बोलवत जाऊ. हा अभ्यासक्रमाची पीडीएफ तुम्हाला लवकरच मी तुम्हाला व्हॉट्सअपला प्रत्येकाला मिळून जाईल. तुमचे जवळचे जेवढे पण टीईटी पास आहेत किंवा ज्यांची टीईटी पास नाही पण बीएड केला आहे, बीएड ज्यांचं पण आहे त्यांना टेट परीक्षा देता येते, त्यांच्यापर्यंत आणि ज्यांनी आता परीक्षा दिली आहे त्यांचा संभाव्य रिझल्ट हा पहिल्या आन्सर पास आहे अशांपर्यंत तुम्ही आपल्या अकॅडमीची आपल्या बॅच बद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपण अत्यंत कमी दरामध्ये त्यांना या दोन्ही विषयांचं मार्गदर्शन आणि सर्व रेकॉर्ड लेक्चर आपण त्यांना देणार आहोत, जेणेकरून आपल्यासोबत तयारी करणाऱ्यांना जास्तीत जास्त जणांना लाभ होईल आणि आपली जी बॅच आहे ती पण थोड्यापैकी ग्रोथ करून जाईल, मोठी बॅच होईल. आणि आपल्याला तयारी करताना कसं असतं, खूप जण असले तर कोणाकोणाच्या आयडिया या खूप असतात, म्हणजे प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही सारखी नसते, कोणी जास्त बुद्धिमत्तेचं कोणी कमी बुद्धिमत्तेचं, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा हा प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात हा होत असतो. तर सो तेवढं एक तुम्ही करा. बाकी काय अडचण असेल तर मला कॉल करू शकतात. सो आपण थांबूया. उद्या आपण प्रत्यक्ष इंग्रजी वर्णमाला अक्षरमालेला आपण सुरुवात करणार आहोत. त्याचं डिस्क्रिप्शन आणि त्याचे काही उदाहरणं असतील ते आपण उद्या सॉल्व्ह करू. ओके. काय अडचण? ठीक आहे. ठीक आहे, थांबूया आपण. मला रिप्लाय द्या, काय अडचण नाही. सायली मॅडम, भावना मॅडम.